बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय, ठाकरेंची शिवसेनाही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावरती ठाम. राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम, काँग्रेस निवडणूक लढवणार, ठाकरेंचीही शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक, मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा, 48 तासात सामुद्रधुनी खुली करण्याची मुदत, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहण्याची धमकी. आखाती देशातील युद्ध 37 दिवसांनंतरही सुरूच, इराणवरती अमेरिका आणि इस्रायलचा बॉम्बवर्षाव, इराणचंही जोरदार प्रत्युत्तर, इस्रायलवरती डागले क्षेपणास्त्र. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं काही वृत्तसंस्थांचं वृत्त. फ्लोरिडाचाही दौरा रद्द, मात्र ट्रम्पनं हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसचा दुजोरा नाही. रोमांचक सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सवरती 6 धावांनी विजय. राजस्थानच्या 211 धावांचा पाठलाग करताना गुजरातचे 204 धावांपर्यंतच मजल. रवी बिश्नोईचे 4 षटकांमध्ये 4 विकेट्स, सामन्याचा ठरला टर्निंग पॉइंट. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच सुनेत्रांच्या बिनविरोध निवडीसाठी तयारी दर्शवलेली होती. ठाकरेंची शिवसेना देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. मात्र बारामती पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस आताही ठाम आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आज दुपारी आपले उमेदवार हे जाहीर करणार आहे. तर अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. पक्ष अध्यक्ष सुनेत्रा पवार या रिक्त झालेल्या जागेवरती निवडणूक लढवतात आणि या पार्श्वभूमीवरती जय पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अत्यंत भावनिक वातावरणामध्ये ते होते. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागेल असं कोणालाही वाटत नव्हतं. या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना, खुद्द जय पवार यांनाही अश्रू हे अनावर झालेले पाहायला मिळाले. 28 तारखेला थोर रडू शकलो, दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो. कुटुंबाच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार. CIDने माझं रक्त घेतलं, DNA चेक करायला. CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली, मी आपल्या DYSPला सांगितलं, काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवार मी सांगत होतो, काहीही करून मला ती ब्लॅक बॉक्स कोणी पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे. पण कारवाई होऊ द्या, अहवाल येऊ द्या, पण नंतर एकदा पूर्ण बाहेर आले होते आपण बोलू. त्यांना मी बोललो, माझे काय मुद्दे होते ते होतात आणि स्वतःने सांगितले. काँग्रेसचे सगळे निर्णय हे राज्य पातळीवरती नव्हे तर केंद्रीय पातळीवरती होत असतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बारामती निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटील यांनी दिली आहे. अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात. त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी. त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील. दरम्यान
बारामती पोटनिवडणुकीची रंगत ही आणखीन वाढली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी अर्ज दाखल केलेत. त्यामध्ये अभिजित बिचुकले आणि सागर भिसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यापूर्वी अनेकदा बिचुकलेंनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक ही लढवलेली आहे, मात्र नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलंय. दरम्यान 2 दिवसांमध्ये बिचुकलेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला यामागची सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचं देखील बिचुकले यांनी स्पष्ट केलंय. या ठिकाणी 2024 मध्ये जी बारामतीची निवडणूक झाली होती विधानसभेची, त्या ठिकाणी मी उमेदवार होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण राज्याला भारताला माहिती आहे. आणि या पोटनिवडणुकीसाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या संदर्भाचा संपूर्ण जी काय माझी भूमिका आहे ती सविस्तरपणे मी येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या सर्व पत्रकारांपुढे मांडणार आहे. दरम्यान लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार असल्याचं ठरलंय. मात्र लक्ष्मण हाके अपक्ष की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. सोमवारी लक्ष्मण हाके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा आहे, संविधानाचा सन्मान करायचा. लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि किती तारखेला तुम्ही फॉर्म भरणार? अरे एक दिवस राहिला, आता कुठली तारीख? सोमवार एक दिवस आहे ना. तुम्ही अपक्ष लढणार आहेत की पक्षाकडून? अरे राष्ट्रीय पक्ष संपर्कात आहेत म्हटलं ना मी तुम्हाला. राष्ट्रीय अपक्ष पक्षाकडून सोमवारी तुम्ही थोडे तास द्या ना, थोडे तास द्या. तर दुसरीकडे शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीचा पेच हा कायम आहे. भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही आहे, मात्र इथं देखील काँग्रेसनं उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरेंची देखील शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय. माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप राहुरी पोटनिवडणुकीबाबत आपला निर्णय हा जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यासाठी जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आपला उमेदवार हा उभा करणार असून स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ फॉर्म भरायला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आज महाविकास आघाडीचा याबाबतचा निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. तर राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असा भाजपचा आधीपासूनच आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आवाहन केलेलं आहे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. दरम्यान राज्यसभेसाठी शरद पवारांना ठाकरे सेनेनं पाठिंबा दिल्यामुळे पवारांनी त्याची परतफेड करणार असल्याचं स्पष्ट केलंय. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. अनौपचारिक गप्पांवेळी पवारांनी हे स्पष्ट केलंय. ते महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपतोय. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला 8 जागा तर मवियाच्या वाट्याला विधान परिषदेची केवळ 1 जागा येण्याची शक्यता आहे. या एका जागेवरती महाविकास आघाडीतर्फे कोण जाणार? स्वतः उद्धव ठाकरे जाणार की ठाकरे सेनेतर्फे दुसरा कोणता उमेदवार देणार? तर राज्यसभेप्रमाणेच काँग्रेस देखील जागेचा आग्रह धरणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल.
समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 8 एप्रिलला घाटगेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगेंचा प्रवेश होणार आहे. विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे घाटगेंनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर हसन मुश्रीफांविरोधामध्ये समरजित घाटगेंना पराभव स्वीकारावा लागला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी नेहमी म्हणते माझ्या थोरल्या भावासाठी आहे. त्यांनी नेहमी मला गाईड केले आणि आपल्याला आठवत असेल की मधल्या काळामध्ये थोडंसं राजकीय मी दूर झालो असेल तरी प्रत्येक माझ्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि आता परत त्यांच्यावर एकत्र काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करायला संधी मिळते तर बरं वाटतं की आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्रजींनी मला प्रचंड सहकार्य केलेलं आहे, प्रचंड गाईड केलेलं आहे आणि त्याच्यामुळं बरं वाटतं की आता आपण मुख्य प्रभात भरते. अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडूंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर तायडेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. 20 वर्षांमध्ये बच्चू कडूंनी काय केलं याची चौकशी करण्याची मागणी तायडेंनी केली आहे. यवतमाळच्या टोळ्या आहेत, वणीची टोळीचा उल्लेख आहे, काही जाटू बाबा कोणते आहे तर ते मला माहिती त्यांचा उल्लेख आहे. तर त्याची सुद्धा चौकशी करावी जेणेकरून ह्या टोळ्या हे टोळ्याचे हे मोर्गे आहे का किंवा या 20 वर्षात त्यांनी कोणत्या कोणत्या लोकांना यमसदनी पाठवलं का आणि यमसदनी पाठवलं असेल तर त्याची चौकशी कधी होणार आणि सत्तेत असल्यामुळे काही दाबून ठेवलं आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा या चौकशीत करावा. त्यांचे नाव बच्चू हे फक्त लोकांना दाखवायसाठी शेतकऱ्यांचा नेता म्हणून गाडगे बाबा म्हणून घेण्यासाठी परंतु इकडे दुसरं नाव बिच्चू म्हणून असल्यासारखं आहे जे फक्त माझ्यासारख्या त्यांच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना डसण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात आणि असं षडयंत्र रचण्याचं काम करतात. म्हणजे एकीकडे बच्चू एकीकडे बिच्चू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या निदर्शनास आल्या पाहिजे. रिक्षा चालकांच्या संदर्भामध्ये आलेल्या विविध तक्रारींनंतर राज्य सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. रिक्षा परवाने आणि बॅच वितरण प्रक्रियेमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि बोगस कागदपत्रांबाबत आमदार नरेंद्र मेहता परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केलेली होती. तर मीरा भाईंदरमध्ये अनेक परप्रांतीयांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमतानं रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने हे प्राप्त केल्याचं समोर आलं. त्याच पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्र्यांनी कडक कारवाईचे निर्देश दिलेत. मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे परवाना फेर तपासणी दरम्यान चालकांना मराठी येते का याची देखील कसून पडताळणी केली जाणार आहे. तर मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवरती परवाना रद्द करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाईचे संकेत हे प्रताप सरनाईकांनी दिलेत. अशा प्रकारचं कल्याण डोंबिवलीमध्ये पण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मीरा भाईंदरला आणि बोरीवलीला या 3 भागात कारण की यांच्याकडे अनेक पुरावे त्यांना अजून पुरावे पाहिजे तर आम्हाला 1 दिवस तो RTO ऑफिस द्या, आम्ही ताबा घेऊ आणि तुम्हाला 100 पुरावे देऊन टाकू. नाहीतर ह्याच्यावर कडक कारवाई, ह्यांना शिक्षा. एक माणूस हिंमत कशी करतो? लाईट बिल ठीक आहे, प्रायव्हेट महानगरपालिकाचं बर्थ सर्टिफिकेट छापतो आणि दुसऱ्या बाजूला रेस्टिंगचं कार्ड पण छापतो घरी बसून. म्हणजे ह्यावर हा खरं गंभीर अपराध आहे. टी राजा सिंग ठाकूर यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली इथं बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. औरंगजेबाच्या कबरीवरती शौचालय बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना अनंत यातना देऊन मारलं. निवडणुका आल्या की औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो. माझी मागणी आहे की औरंगजेबाची कबर उखडून तिथं शौचालय बांधावं असं टी राजा सिंह ठाकूर म्हणालेले आहेत. बिलोलीतील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं काही वृत्तसंस्थांचं वृत्त आहे. वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये ट्रम्प यांना दाखल केल्याचा वृत्तसंस्थांनी दावा केलेला आहे. तर ट्रम्प हे फ्लोरिडामध्ये जाणार होते पण त्यांचा हाही दौरा रद्द झालेला आहे. वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये जाणारे सगळेच रस्ते हे तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत. ट्रम्पनं हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या वृत्ताला आता व्हाईट हाऊसचा दुजोरा अद्यापही नाहीये. मात्र ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलंय. ट्रम्प वॉशिंग्टन DC मध्येच आहेत पण व्हाईट हाऊस बाहेर येणार नाहीत असं देखील सांगण्यात आलंय.
आणि आखाती देशातील युद्धासंबंधीच्या बातम्या पाहूयात. 48 तासामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा असा इशारा दिलेला आहे. होर्मुझ खुलं करण्यासाठी 6 तारखेची मुदत ही देण्यात आली आहे. अमेरिकेशी करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहा, असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणनं देखील आता तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडे करू, असा इराणनं इशारा दिलेला आहे. ट्रम्प हे हतबल झालेत, घाबरगुंडी उडाली आहे, अशी देखील खिल्ली ही इराणकडून ट्रम्प यांची उडवण्यात आली आहे. $4, yeah, and we have a country that's not going to be throwing a nuclear weapon at us in 6 months. But Americans are feeling the effects in the interim. And they're also feeling a lot safer. What is the plan to bring them back down? All I have to do is leave Iran, and we'll be doing that very soon. And they'll become tumbling down. And stock prices were up today almost to a record because they know two things. Number one, we have a safe country. We had to take a little detour because we had a madman named Khomeini who sadly is no longer with us. इस्रायलच्या बेन गुरियन हवाई तळावरती इराणनं हल्ले केलेले आहेत. इराणचे ड्रोनद्वारे एकापाठोपाठ एक असे हल्ले सुरू आहेत. इराणच्या ड्रोन हल्ल्यामध्ये इस्रायली हवाई तळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि तीच ही दृश्य देखील समोर आली. तर अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ल्याचा व्हिडिओ हा जारी करण्यात आलाय. राजधानी तेहरानमधल्या लष्करी तळांवरती अमेरिकेचे हे हल्ले सुरू आहेत. अंधाऱ्या रात्री अमेरिकेकडून लढाऊ विमानांद्वारे बॉम्बवर्षाव करण्यात येतोय. अमेरिका इराण युद्धाच्या झळा या पोल्ट्री व्यवसायाला बसतात. प्रामुख्यानं अंडा उत्पादक व्यावसायिक हे अडचणीमध्ये सापडलेत. युद्धामुळे कोंबड्यांचं खाद्य त्याबरोबरच मेडिसिन यांचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत. उत्पादन खर्चामध्ये देखील वाढ झालेली असताना दुसरीकडे अंड्याचे दर हे गडगडलेले आहेत. पहिल्यांदाच अंड्याचा दर 3.5 रुपयांपर्यंत खाली आलेला असल्याचं धाराशिव इथल्या व्यावसायिक विठ्ठल चौधरी यांनी सांगितलंय. ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात न आल्यास अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळही येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. काय आहे अंडे उत्पादक व्यावसायिकांची परिस्थिती? आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. पाहूयात. अमेरिका इराण युद्धाचा परिणाम वेगवेगळ्या घटकांना बसतोय. शेती असेल, उद्योग असेल, यांना मोठा फटका बसलेला आपण पाहतोय. यामधलाच एक उद्योग आहे तो म्हणजे पोल्ट्री व्यवसाय, जो अंडे उत्पादक शेतकरी आहेत, कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय, त्याला देखील या युद्धाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये सरासरी जरी अंड्याचे भाव कमी होताना दिसले तरी यावर्षी अंड्याच्या भावामधली जी घट आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. तब्बल 1 ते 1.25 रुपये जास्तीचा फटका प्रत्येक अंड्यामागं शेतकऱ्यांना बसतोय. काय या युद्धाचा परिणाम या व्यवसायावर बसतोय? या व्यवसायावर प्रामुख्याने जे पोल्ट्री फीड बनवण्यासाठी जे मेडिसिन्स लागतात ते बरेचसे बाहेरून इम्पोर्ट करावं लागतात आणि त्याच्यामुळं त्याचे जे रेट जवळजवळ 65 ते 70% काही आयटमचे रेट वाढले आहेत. प्रामुख्याने अम्युनो ॲसिड आहेत, त्याचे रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळे विटॅमिन्स जे आहेत सगळे आपण इम्पोर्ट करतो, ते सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. आता तुमच्याकडे किती पक्षी आहेत आणि किती नुकसान होतंय तुम्हाला? माझ्याकडे 1.5 लाख कॅपॅसिटी आहे, पण मी 1-2 बॅच 25-25 हजारच्या विकलेल्या आहेत मागच्या महिन्यात रेट कमी झाल्यामुळे. आता माझ्याकडे 1 लाख पक्षी आहेत, पण जवळजवळ माझं रोजचं 70 ते 80 हजाराचं नुकसान आहे आजच्या घडीला. ही परिस्थिती पूर्वपदावर नाही आली, रेट नाही वाढले, अंड्याचे रेट जर नाही वाढले तर मला पक्षी विकल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण मी बँकेचे पैसे भरू शकणार नाही. आता हा जे अंडा आहे, एक अंड्याची उत्पादन किंमत तुमची किती आणि किती याला पैसे? अंड्याची उत्पादन किंमत 4.5 रुपये आहे आणि आता विकतो आम्ही 3.5 रुपयाला. म्हणजे जवळजवळ 1 रुपयाचं मुद्दलमध्ये आमचं नुकसान आहे. चौधरी जे आहेत त्यांना दररोजचा 70 ते 80 हजाराचा यामुळं घाटा होतोय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. अशोक खरात प्रकरणानंतर आता अनेक भोंदूंचं कारण हे उघडकीस येत आहे. नवी मुंबईमधील कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबानं महिलांवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. खालापूरमधल्या एका विवाहित महिलेवरती अत्याचार, त्याबरोबरच सांताक्रूजमधल्या आई आणि मुलीवरती अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब ही समोर आलेली आहे.
बाबाजाननं मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यांच्यावरती अत्याचार केला. या प्रकरणामध्ये अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. आणि खालापूरमधल्या निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊसवरती तो महिलांना घेऊन जात होता. मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांच्या अंगावरील वस्त्र काढून पूजा करण्यास भाग पाडायचा. महिलांनी विरोध केल्यास जादूटोणा आणि जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा. दरम्यानच्या फार्म हाऊसवरती हा प्रकार चालायचा. तिथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा भोंदू बाबाने अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचं समोर येत आहे. मी सध्या खालापूर या ठिकाणच्या महड त्याच्या फार्म हाऊसवरती आहे आणि तुम्ही पाहताय की हा छोटेखानी फार्म हाऊस आहे आणि एका निर्जन तळी हा फार्म हाऊस उभा केला असून याच फार्म हाऊसवरती तो महिलांना बोलवायचा. रात्री 8-9 वाजता बोलवायचा आणि मध्यरात्री आहे तो काळी जादू उतरवतो अशा प्रकारचं सांगून रात्री 12 ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत तो पूजा करायचा. आणि याच पूजा करत असताना तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असते आणि जर महिलेने त्याचं ऐकलं नाही तर मात्र तो काळ्या जादूची भीती दाखवायचा आणि याच भीती दाखवून आहे तो महिलांवरती तो लैंगिक अत्याचार सुद्धा करत असे. खालापूरचा जर आपण प्रकार पाहिला तर एका विवाहित महिलेचं आपल्या पती बरोबर पटत नव्हतं आणि त्यासाठी ती या बाबाकडे आली होती आणि त्याच्यावरती तुला उपाय काढून देतो, तुझ्यावरती काळी जादू करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा तो सांगत होता. आणि ते उतरवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी त्या महिलेला बोलवलेलं होतं आणि इथं तिच्यावरती अत्याचार केला होता, बलात्कार केला होता. दुसरी सांताक्रूजची घटना आहे. त्या घटनेत सुद्धा महिलेला आहे तो आई आणि मुलीला या दोघींवरती आहेत तो त्यांच्यावरती याच बाबाने आहे तो अत्याचार केले होते आणि त्यानंतर आहे जर तुम्ही शांत नाही बसला तर त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता. त्यामुळे हे 2 गंभीर गुन्हे आहेत ते या बाबाजानवरती दाखल झालेले आहेत आणि अजूनही जर कुठल्या महिलेवरती अत्याचार झाला असेल तर त्यांनी समोर यावं अशा प्रकारचं जाहीर आव्हान आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, खालापूर, रायगड. आरोपी भोंदूबाबा अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा कळंबोली येथे देखील महिलांना भेटायला बोलवायचा. आपल्या समस्या सोडतील या आशेपोटी मोठ्या संख्येनं लोक त्याला भेटण्यास जात होते. लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कळंबोलीतील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास सांगितलेलं होतं. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यानं परिवारासह तिथून पळ काढला. दरम्यान कळंबोलीतल्या सोसायटी परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी. भोंदू बाबा अशोधखारात नंतर अनेक प्रकरण आता समोर येऊ लागले असून अशाच पद्धतीनं रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबाने महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे. मी सध्या कळंबोली या ठिकाणी आहे आणि याच कळंबोली या ठिकाणच्या या सोसायटीमधल्या 7व्या माळ्यावरती हा भोंदू बाबा राहत होता आणि त्यांनी खालापूर या ठिकाणी एका महिलेवरती अत्याचार केलेत. त्याचबरोबर सांताक्रूज येथे सुद्धा त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. सांताक्रूज येथे आईवरती आणि मुलीवरती या दोघांवरती त्याने रेप केलेला आहे, लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तो राहत होता आणि इथे अनेक जण त्याला भेटण्यासाठी येत होते. त्याच्यामध्ये काही व्यक्ती होत्या, महिला सुद्धा होत्या आणि या बाबाचा या सोसायटीमधील लोकांना त्रास सुद्धा सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी त्याला इथे राहण्यास विरोध सुद्धा केला होता. त्यामुळे गेल्या 7-8 महिन्यापासून आहे तो बाबा इथून गायब झालेला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासह इथून पळ काढलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो की आता हा रशीद उर्फ बाबाजान हा नवीन भोंदू बाबा समोर आलेला आहे आणि त्यांनी अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केला जाता समोर येऊ लागलेला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. दरम्यान भोंदूबाबा बाबाजान यांना अत्याचार केलेल्या महिलांना पाठिंबा देत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्याचं काम हे मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केलंय. सर्व धर्मांमध्ये भोंदूबाबा ही लागलेली कीड असल्याचा आरोप मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केलेला आहे. अशा बाबांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊ नये अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांनी केली आहे. हा जो बाबाजान नावाचा ग्रस्त आहे त्यांनी इतके अमानुष, क्रूर अत्याचार केलेले आहेत की ज्याची कल्पनाही करवत नाही आहे. आता या महिला पुढे आलेल्या आहेत. अनेक महिला पुढे येण्याची शक्यता आहे. आता अटक असताना सुद्धा
तो धमक्या देतोय की मी बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे पाहून घेईल वगैरे अशा पद्धतीचं. मला वाटतं मीडियाने हा विषय लावून धरला. पोलिसांचं जर याला सहकार्य मिळालं तर अशा घटनांना निश्चितच चाप बसणार आहे. आणि दरम्यान या संदर्भामध्ये खालापूरचे DYSP विशाल नेहुल यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. ते काय म्हणतात पाहूयात. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विशाल नेहुल, DYSP आहेत रायगड जिल्ह्याचे. सर, काय म्हणाल, भोंदू बाबा विरोधामध्ये आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या खालापूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता नोव्हेंबर 2025 मध्ये. याच्यामध्ये थोडक्यात हकीकत अशा प्रकारे होते की एक पीडित तरुणी सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली, तिचं लग्न झालेलं होतं, परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं. तिला असा संशय होता की तिच्या नवऱ्याचं दुसऱ्या एखाद्या तरुणीसोबत अफेअर आहे आणि त्याच्यातून ती थोडीशी त्रासलेली होती. तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा, त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली. असंच तिला धार्मिक कार्य करायचं असं सांगून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं. आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला. सर, नेमकी याची काय पद्धत असायची? महिलांना तो कसा फसवायचा, कशाची भीती दाखवायचा? सुरुवातीला तो सांगायचा की मी रिलिजियस टीचर आहे, धार्मिक कार्याचा प्रसार करतो, प्रवचन करतो, असं एक सुरुवातीला ओळख करून घ्यायचं. ओळख झाल्यानंतर मग त्यांना म्हणजे या पीडितेला सांगितलं की तुमच्यावर काहीतरी जादूटोणा झालेला आहे, काळी जादू झालेली आहे आणि ती काळी जादू आपल्याला काही कार्य करून उतरावी लागेल. अनेक महिलांवरती त्यांनी अत्याचार केल्याचं सांगितलं जाते. आपण काय आव्हान कराल? अशा जर प्रकार घडलेले असतील तर ज्या कोणी पीडित महिला असतील किंवा त्यांच्या बाबतीत असं काही घडलेलं असेल तर त्यांनी निर्भयपणे पोलीस स्टेशनला अप्रोच व्हावं. तर सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांना दमानी यांनी उत्तर दिलंय. त्या काय म्हणाल्यात पाहूयात. जर दमानिया माहिती मागे बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण? दमानियाचे स्रोत कोण? दमानियांनी सांगितलं पाहिजे. दमानिया कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी? नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही. जे अशी घाण कामं करतील, जे जादूटोणा करतील, लैंगिक शोषण करतील, अशा सगळ्यांविरुद्ध मी लढणार आणि त्याच्यात जेवढे राजकारणी इन्व्हॉल्ड असतील, जेवढे अधिकारी इन्व्हॉल्ड असतील, त्या सगळ्यांचा शोध मी घेणार आणि सगळ्यांची नावं मी एक्सपोज करणार. तर खरात प्रकरणामध्ये सरकार अडचणीत आलेलं असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केलाय. त्याला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या पद्धतीने हे सगळ्यांना सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सांभाळण्याचं काम मुख्यमंत्री करतात आहेत तीच खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे आणि म्हणून या खरात प्रकरणामध्ये सरकारच अडचणीत आलेलं आहे आणि सरकार यांना पाठीशी घालते असं चित्र आम्हाला पाहायला मिळते आहे. अशोक खरातच्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका देखील स्पष्ट आहे की अशा प्रवृत्तीला पोलिसांनी ठेचून काढली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेतली पाहिजे. आता अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांनी साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी एखाद्याचा कोणाचा कॉल झाला असेल, एखादा कोणतरी फोटोमध्ये असेल, म्हणजे फोटोमध्ये असलेला माणूस हा त्याच्या गुन्ह्यामध्ये सामील आहे असं होत नाही. भोंदू अशोक खरातचा मुलगा हा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे. SIT कडून भोंदू खरातच्या मुलाची याआधी 2 दिवस चौकशी करण्यात आलेली होती. मात्र चौकशीनंतर खरातचा मुलाचा फोन हा आता नॉट रिचेबल आहे. खरातच्या मुलाचा मोबाईल बंद असल्यामुळे तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा हा तिथून पळून गेलेला असल्याचं कळतंय. खरातचा मुलगा चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का याबाबतची शंकाही उपस्थित करण्यात येते. तर अशोक खरात शहरामध्ये आहे, हर्षवर्धन खरात हा शहरामध्ये आहे की शहराबाहेर आहे याबाबतचा तपास हा सध्या सुरू करण्यात आलेला आहे. चौकशी सुरू असल्यामुळे मुलांना शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं हे अनिवार्य होतं. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा हा गायब झाल्याची चर्चा सध्या आहे.
मुलाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यामुळे तो कुठे गेला, त्यासोबत कोणी होतं का याचा देखील शोध आहे. तर खरातची पत्नी देखील याआधीच गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहे. याआधी खरातची पत्नी फरार झालेली असतानाच आता मुलगा नॉट रिचेबल असल्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, खरातची पत्नी एकीकडे फरार आहे आणि त्यानंतर आता मुलगा देखील गायब झाल्याचं कळत आहे. नेमकं काय सुरू आहे? खरातच्या मुलावर अद्याप कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये. मात्र त्याला चौकशीसाठी 2 वेळा बोलवण्यात आलेलं होतं. 2 वेळा त्याने चौकशीसाठी आला होता, परंतु फारशी माहिती त्याने दिली नव्हती. जे काय आहे ते डॅडला माहित आहे असं म्हणत तो प्रश्नांची उत्तरं देणं टाळत होता. मात्र काल दिवसभर त्याचा मोबाईल फोन हा नॉट रिचेबल होता. त्याचा नेमका तो कुठे गेला याबाबत पोलीस यंत्रणेला माहिती नसल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे हा खरोखर नाशिक सोडून कुठे गायब झाला आहे की शहरामध्येच कुठे आहे याबाबत देखील आता तपास सुरू झालेला आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये येत आहेत आणि त्याच वेळी पोलीस वर्तुळामध्ये ही चर्चा निर्माण झाल्याने अनेक खळबळ उडालेली आहे. नेमका अशोक खरातचा मुलगा हा आहे कुठे याचा शोध आता घेतला जात आहे. अगदी, त्यामुळे तपास यंत्रणांकडून कशा पद्धतीने याचा शोध घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर SIT कडून बोंधू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याची 2 दिवसांपूर्वी कसून अशी चौकशी करण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर आता तो घरामध्ये नसल्याची माहिती मिळते. त्यामुळे तो गायब झाल्याची चर्चा ही सध्या रंगलेली आहे. एकीकडे अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील फरार असल्याचं कळत आहे. तिच्यावरती देखील अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतर आता अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात देखील फरार असल्याचं सध्या दिसून येत आहे. बोंधूबाबा अशोक खरातचे लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचं प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरती जाणार आहेत. आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री आज SIT पथक आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन प्रकरणाचा आढावा घेण्याची शक्यता आहे. ही भेट खरात प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री या दौऱ्यामध्ये तपासावरती लक्ष केंद्रित करून पुढील कारवाईच्या सूचना देतील. आज पुन्हा बोंधू अशोक खरातची SIT कडून चौकशी केली जाणार आहे. खरातच्या चौकशीमध्ये काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान बोंधू अशोक खरातची शनिवारी SIT कडून तब्बल 9 तासांपासून चौकशी करण्यात आली. महिलांवरती लैंगिक अत्याचार करताना खरात काही औषधं, गर्भरोधक गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्या ह्या देत असल्याचं समोर आलंय. बोंधू अशोक खरातचे संबंधित डॉक्टर आणि अशोक खरात याची समोरासमोर चौकशी करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते. अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचा खुलासा झालेला असून त्यामध्ये राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये 100 खाती आणि सिन्नरच्या कुंदेवाडी इथल्या जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खात्यांचा समावेश आहे. अशोक खरातच्या प्रभावामुळे ओळखीमधून व्यवहार होऊन माझ्याकडून चूक झाली अशी कबुली ही जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे. शिर्डी पोलिसांनी या खात्यांसंदर्भामध्ये चौकशी केलेली असून जगदंबा पतसंस्थेतील 32 खाती ही अशोक खरात नॉमिनी म्हणून उघडली गेलेली होती आणि यामध्ये 2,74,00,000 रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. तर अशोक खरातनं स्वतः सगळी कागदपत्र देऊन ही खाती उघडली होती. ज्यांच्या नावावरती ही खाती उघडली गेली त्यांचा त्या खात्यांशी प्रत्यक्ष कधीच संबंध आला नसल्याचं समोर केलंय. शिर्डी येथे मी पोलीस स्टेशनला फक्त जबाब देणे या कामी गेलो होतो. तर जे अनुषंगिक पेपर दिले ते त्याच्या संदर्भात त्यांनी एक जबाब प्रक्रिया ज्या कायदेशीर जबाब नोंदतो आपण त्या कामासाठी त्यांनी बोलवले मला. जे पतसंस्थेत जे सर्व सोशल मीडिया आता झालेले सर्वांना माहिती आहे. अशोक खरात यांची जगदंबा पतसंस्थेत 2,74,00,000 रक्कम होती. त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम मी चालू होतो. 32 अकाउंट होते ते वेगळ्या लोकांचे आहेत. वेगळ्या लोकांचे प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे जास्त हिवी रक्कम नाही ती प्रत्येकाची. खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी सादर केलेल्या CDRमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कथित CDRमुळे अनेक VIP नेते हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे फडणवीसांच्या टार्गेटवरती कोणीतरी आहे असा दावा राऊतांनी केलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोंडीमध्ये पकडणाऱ्या राऊतांनी हा मुद्दा सोडला असता तरच नवल होता. दरम्यान या कथित CDRमुळे एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या सर्व नेत्यांची नावं ही चर्चेत आली आहेत.
अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत. त्या रॉचे प्रमुख आहेत का? किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे. तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे. तो मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे. जेवढे मीडिया ट्रायल आपण चुकीच्या पद्धतीने करू तेवढं याच्यावर प्रेशर वाढणार आहे. त्या ठिकाणी चौकशीवर शेवटी प्रेशर येतं. त्यामुळे अशा चौकशीमध्ये कमी बोललं पाहिजे. जे काही माहिती आहे ते मीडिया समोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला ती SIT समोर दिली पाहिजे. बंधू अशोक खरातच्या कथित स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिरगावमधील रमेश हिंगे हा व्यक्ती भोंदू खरातचा PA असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली होती. रमेश हिंगे या व्यक्तीच्या नावावरती देखील समता पतसंस्थेमध्ये खातं होतं आणि त्याच अनुषंगानं शिर्डी पोलिसांकडून हिंगे याची चौकशी करण्यात आली आहे. आणि यानंतर बातमी आहे बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीसाठी तयारी दर्शवलेली होती. ठाकरेंची शिवसेना देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र बारामती पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस ठाम आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आज दुपारी आपले उमेदवार जाहीर करणार आहे. दरम्यान उद्या सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान काँग्रेसचे सर्व निर्णय हे राज्य पातळीवरती नव्हे तर केंद्रीय पातळीवरती होत असतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बारामती निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटील यांनी दिली आहे. अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात. त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी. त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील. तर दुसरीकडे शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीचा पेच हा कायम आहे. भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही आहे. मात्र इथे देखील काँग्रेसनं उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरेंची देखील शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतंय. माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप राहुरी पोटनिवडणुकीबाबत आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्यासाठी जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आपण आपला उमेदवार उभा करणार असून स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे फॉर्म भरायला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. आज महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाची साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाण्यामध्ये चिखलीचे माजी आमदार राहुल बेंद्रे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावरती बोलताना तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात का असा प्रश्न राहुल बोंद्रे यांना विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मी आधीच एकदाच सांगितलंय, परत परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही. जी कोणी महिला असते की
तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रत आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काही करणार होण्याची. मुंबईतील बांगूरनगर पोलिसांनी महिलांची छेड काढणाऱ्या आरोपी मुनव्वर नासिर खानला 48 तासांच्या आत अटक केली आहे. 30 मार्च रोजी एक मुलगी घराकडे जात असताना आरोपीने तिची छेड काढली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज खंगालून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली आहे. फिल्म सिटीमध्ये काम करत असलेला आरोपी मुनव्वर नासिर खान यापूर्वी देखील अशा प्रकारच्या 4 घटनांमध्ये समावेश असल्याचं आता समोर येत आहे. बीडच्या मादळमोही गावाजवळ कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरती एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झालेले असून सध्या सर्व जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये महामार्गावरती सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही घटना घडल्याचं प्राथमिकरित्या समोर येत आहे. शरीराचे 4ही अवयव गमावलेली 18 वर्षीय तिरंदाज पायल नागने दमदार कामगिरी केलेली आहे. विश्वक्रमातील नंबर 1 तिरंदाज शीतल देवीचा पराभव करून पायलनं विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्ण पदक जिंकलंय. तर पायल ही मूळची ओडिशातील बालांगीर इथली आहे. 5 वर्षांची असताना विजेच्या धक्क्यामुळे पायलनं तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे गमावलेले होते. शारीरिक मर्यादा असताना देखील तिनं हार न मानता खांदे आणि पायांच्या मदतीनं धनुष्य चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. पाय किंवा हात नसताना देखील तिरंदाजीमध्ये भाग घेणारी ती जगातील पहिली क्वाड्रपल अम्युटी तिरंदाज मानली जाते. तर उदयोन्मुख खेळाडू पायलनं कंपाऊंड महिला अंतिम फेरीमध्ये 139 विरुद्ध 136 असा विजय मिळवलाय. तर या स्पर्धेमध्ये भारतानं 16 पदकं जिंकली आहेत. त्यामध्ये 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.